ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गडिंग्लजच्या सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात। गडिंग्लज जवळ झालेल्या अपघातातील जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे राहणार गडिंग्लज यांना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलं। या कारवाईची नोंद गडिंग्लज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। तक्रारदारांनी लाचलुचपतच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवली होती। याची चौकशी करण्याचे आदेश कोल्हापूर युनिटला देण्यात आले होते। दिलेल्या तक्रारीप्रमाणे 60,000 रुपयांच्या लाचेची मागणी नीता कांबळे यांनी तक्रारदार यांच्या मुलाकडे केली होती, पण तडजोडीनंतर 40,000ची लाच स्वीकारताना कांबळे यांना रंगेहात पकडण्यात आलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, संदीप काशीद, सुधीर पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील, संगीता गावडे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। कांबळे यांच्याकडून 40,000 रुपये व मोबाईल जप्त केला असून त्या राहत असलेल्या केडीसीसी कॉलनीतील घराची तपासणी करण्यात येत आहे। या घटनेने गडिंग्लज येथे खळबळ उडाली आहे। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।